आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया विशेष बातमी. कांद्याच्या घसरलेल्या दरांमुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी असून राज्यभर ठिकठिकाणी आंदोलन सुरू असल्याची कबुली मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. काही आंदोलनांना राजकीय स्वरूप असल्याचेही त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. कांद्याचे दर कमी असल्याचे मान्य करत महाजन म्हणाले की गेल्या 4 दिवसांपासून राज्य सरकार केंद्र सरकारच्या सातत्याने संपर्कात आहे. मुख्यमंत्रीही या विषयावर वारंवार दिल्लीशी चर्चा करत असून शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या संदर्भात उद्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठक होणार असून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि 7 मंत्र्यांचे शिष्टमंडळ दिल्लीला जाणार आहे. या बैठकीत सकारात्मक मार्ग निघून शेतकऱ्यांना कांद्याला चांगला भाव मिळेल असा विश्वास गिरीश महाजन यांनी व्यक्त केला. कांद्याच्या संदर्भात हे खरं आहे, कांद्याचे भाव कमी आहेत, शेतकरी अडचणीमध्ये आहे आणि त्या संदर्भामध्ये ठिकठिकाणी तर आंदोलन चालले आहेत, काही ठिकाणी राजकीय आंदोलनही चाललेले आहेत. पण आपल्या सर्वांना कल्पना आहे, आम्ही 2, 3, 4, 5 दिवसापासून केंद्राच्या संपर्कात आहोत. माननीय मुख्यमंत्री महोदय तर सगळे वारंवार दिल्लीशी बोलत आहेत आणि या संदर्भामध्ये काहीतरी तोडगा काढण्याचा प्रयत्न आमचा या ठिकाणी चाललेला आहे. उद्या माननीय अमितभाई शहा, आमचे माननीय गृहमंत्री यांच्याकडे आमची एक बैठक 5 वाजता ठेवण्यात आलेली आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय त्या बैठकीला त्या ठिकाणी आहेत. माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी आहेत. मी स्वतः त्या ठिकाणी जाणार आहेत. विखे पाटील साहेब आहेत, दादा भुसे आहेत, पणन मंत्री जयकुमार रावळ त्या ठिकाणी जाणार आहेत. असे एक 7-8 मंत्र्यांचं शिष्टमंडळ आम्ही दिल्लीला जाणार आहोत. निश्चित या संदर्भामध्ये एक चांगला मार्ग, चांगला तोडगा या ठिकाणी निघेल आणि शेतकऱ्यांना चांगला भाव कांद्याचा या ठिकाणी मिळेल. मला वाटतं जळगाव असेल किंवा 17 जागा आहेत महाराष्ट्रामध्ये, त्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळे दावे होत आहेत. पण यामध्ये मेरिट बघितलं जाईल. या संदर्भामध्ये गेल्या 25-30 वर्षापासून ही जागा भाजपकडेच आहे. आमचं पूर्ण संख्याबळ त्या ठिकाणी आहे. आमची मागणी आहे आणि अनेक ठिकाणी भाजपच पहिल्या नंबरवर आहे. पण मला असं वाटतं आम्ही महायुतीमध्ये आहोत. या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत, माननीय आमचे शिंदेसाहेब आहेत उपमुख्यमंत्री, माननीय आमच्या ताई आहेत मुख्यमंत्री पवारताई, ते या ठिकाणी बसून निर्णय करतील आणि यामधून सन्मान्य तोडगा या ठिकाणी निघेल. कुठेही आमच्यामध्ये वाद राहणार नाही. आम्ही महाविकास आघाडी महायुती म्हणून आम्ही या ठिकाणी सगळे लढणार आहोत. कांद्याकडे आमचं पूर्ण लक्ष आहे. मला वाटतं कांद्या उत्पादक शेतकऱ्यांना ज्या वेळेला भाव तुटलेत, कमी झालेत, त्यावेळेला आम्ही जे मदत केलेली आहे, जे अनुदान दिलं असेल, कांद्याला भाव दिला असेल, तो आजपर्यंत तुमच्या सरकारच्या विरोधकांनी कधी सत्तेत असताना दिलेला नाही. आपण सगळं कॅल्क्युलेशन मी करून तुम्हाला सांगतो की आतापर्यंत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सरकारने किती मदत केलेली आहे आणि म्हणून या म्हणण्यामध्ये कुठलंही तथ्य नाही. उद्या पुन्हा आम्ही दिल्लीला जात आहोत. माननीय अमितभाई शहा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आहे. निश्चित यामध्ये एक सन्मान्य तोडगा त्या ठिकाणी निघेल आणि शेतकऱ्यांना न्याय मिळेल. मला वाटतं की फार काही तिढा नाही आहे, तो लवकरच आजकालमध्ये सुटेल आणि उद्याची जी बैठक आहे अमितभाई शहांकडे, माननीय आमच्या नेत्यांकडे, ती फक्त कांदा विषयावर आहे. इथे कुठेही आमदारकीच्या जागा कुणाला सोडायच्या, कुठे सोडायच्या, हा त्या बैठकीचा विषय नाही ना. आणि मला असं वाटतं की विरोधकही बघा, म्हणजे विरोधकांना वाटतं की उद्या काहीतरी तोडगा या विषयावर निघणार आहे. सगळं शिष्टमंडळ माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीला जाणार आहे आणि त्यामुळे त्यांना क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करतायत, केविलवाणा प्रयत्न आहे त्यांचा. मी हेच विचारेल की तुमचं सरकार असताना तुम्ही कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अडचणीत असताना किती मदत केली ती तुम्ही सांगावी. तर आम्ही सांगतो, देवेंद्रजी मागच्या काळामध्ये मुख्यमंत्री असताना आम्ही कांदा उत्पादक शेतकऱ्यांना किती मदत केली ही आकडेवारी मी आपल्यासमोर ठेवतो. त्यांनी उत्तर द्यावं त्या गोष्टीचं. परंतु आता उद्या शिष्टमंडळ दिल्लीला जाणार आहे. उद्या काही ना काही त्यातून तोडगा निघेल आणि फक्त एक क्रेडिट घेण्याचं काम की बघा आम्ही या ठिकाणी आंदोलन केलं म्हणून भाव वाढले, हे हा केविलवाणा प्रयत्न विरोधकांचा चाललेला आहे. आमा चॅनलला लाईक करा, बातमीला शेअर करा, सबस्क्राईब, फॉलो करायला विसरू नका.